अहिल्यानगर एमआयडीसी मध्ये गावठी पिस्तूलसह आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध शस्त्र विरोधात मोहीम राबवण्यात आली. दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली की दीपक भाऊसाहेब साळवे व 31 राहणार शिंगवे नाईक हा एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळ साईपान टपरी परिसरात विनापरवाना गावठी कट्टा घेऊन उभा आहे. पोलिसांनी तात्काळ छापा टाकत आरोपीला शेतापीनं ताब्यात घेतलं. पंचासमक्ष झडतीत खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एक गावठी पिस्तूल किंमत 30,000 रुपये, एक जिवंत काडतूस किंमत 1,000, एकूण मुद्देमाल 31,000. आरोपी विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 912/2025 आर्म ऍक्ट 325/725 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. कारवाई पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, हृदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, भीमराज खरसे, राहुल डोके, योगेश कर्डिले, सतीश भवर आणि चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने केले. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.